बजाजनगरमधील महाराणा प्रताप चौकात स्कॉर्पिओ वाहनात आलेल्या तिघांनी एकाच जीवे मारण्याच्या हेतूने चाकूने हल्ला करत तरुणावर पिस्टल काढून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, मात्र मॅग्नेशियम पिस्टलमधून खाली पडल्याने मोठा अनर्थ टळला। महाराणा प्रताप चौकात रात्री 8:30च्या दरम्यान घडलेल्या या सिनेस्टाईल घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून MIDC वाळूज परिसरात अवैध धंद्याच्या वर्चस्ववादातून पुन्हा गंभीर स्वरूपाच्या घटना घडत असल्याने विदारक चित्र समोर येत असल्याने कायदा सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे। बुधवारी रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान घडलेल्या या सिनेस्टाईल हल्ल्यात भोळाराम शामराव कडमिंचे हा 32 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। भिशीच्या आर्थिक व्यवहारातून हा हल्ला झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे, मात्र पोलीस प्रशासनाने अधिकृतरित्या स्पष्ट केलेले नाही। MIDC वाळूज परिसरातील महाराणा प्रताप चौकातील मुख्य मार्केट अवैध दारू विक्रीचे मुख्य केंद्र बनत असून याकडे MIDC वाळूज पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क वाहतूक डोळेझाक करत असल्याने या परिसरात नेहमीच वादाच्या घटना घडत आहेत। गाव माझा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट, MIDC वाळूज, छत्रपती संभाजीनगर।